ज्ञानेश्वर माऊली जो भगवद्गीता आहे त्याचं कॉपी करून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली असं भरपूर ठिकाणी मी बघितलं, तर ते खरं आहे का? ज्ञानोबा हेच तुम्ही आम्हाला सांगतायत. त्यांनी काही कॉपी पेस्ट केलेलं नाही. ज्या धर्मामध्ये जातीयता होती, अस्पृश्यता होती, क्षत्रिय, ब्राह्मण, क्षुद्र हे जे वर्णाश्रम आहेत, हे वर्णाश्रम तुमच्या कर्मावरती आधारित. वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म हे काही वेगळं नाही. मी मुळात त्या दिवशी देवळात बसतच नाही. असं अभंग जगद्गुरु तुकोबा यांचे की त्यावेळी देव कळसावरती असतो. जळजळीत सोनसळा, कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर. तर मग शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते, तर शिवाजी महाराजांनी गडांवर, विविध गडांवर मस्जिद का बांधली असेल? पुरावा खोटा आहे. आहेत की भरपूर, लोहगड आहे, विशालगड आहे. आणि त्या ज्ञानोबारायांच्या मंदिरात जो ज्ञानोबा तुकोबाचा गजर होतो, त्या गजरातून जी लय उत्पन्न होते, जी ऊर्जा उत्पन्न होते, ती ज्ञानोबारायांचं सुद्धा मन हेलावणारी असते. तो एक नाद असतो, ती एक ऊर्जा असते, ती एक ताकद असते. आणि त्या ऊर्जेनं, त्या ताकदीनं तो कळससुद्धा हलत असतो. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, धर्मवेडे चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहेत. तर आज आपल्याला भेटायला आले आहेत हरिभक्त पारायण सूरज महाराज अंतवडीकर. जय श्रीराम. जय हनुमान. रामकृष्ण हरी. महाराज, जास्त काय नाही, जनरेशन झेडला जे क्वेश्चन पडतात किंवा प्रश्न पडतात तेच मला पण पडलेले आहेत. आपला स्वतंत्र हिंदू धर्म असताना वारकरी संप्रदायाची का स्थापना झाली असेल? नाही, मुळात वारकरी संप्रदाय आणि स्वतंत्र हिंदू धर्म हे वेगळं नाहीच ना. वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म एकच आहे. पण ज्या धर्मामध्ये जातीयता होती, अस्पृश्यता होती, उच्च नीचचा भाव होता, आणि ज्यावेळी धर्मपीठाच्या नावाखाली काही धर्मपंडितांनी म्हणजे जुन्या जाणत्या लोकांनी मीच मोठा आहे असं समजून सामान्य माणसांना खालच्या जातीतला, कमी वर्गातला, निष्ठ कनिष्ठ असं समजून भक्तितत्वापासून वेगळं ठेवलं होतं. चुकीच्या गोष्टीखाली त्या लोकांना डांबण्याचा प्रयत्न केला होता. अशा वेळी सामान्य माणसासाठी अतिशय सुंदर असा एक विचार घेऊन जे जन्माला आले ते संत, आणि त्या संतांनी जी एक दिशा दावली भक्तीची, तो वारकरी संप्रदाय. हा काही वेगळा नाही, हा आपण वेगळा करू पाहतोय. अलीकडच्या जसं तुम्ही झेड जनरेशन म्हटला, म्हणूनच त्याला झेड जनरेशन म्हटलं गेलं की ही झेडच वस्तू आहे, आपल्याला त्यातलं नॉलेज नाही. वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म हे एकच आहेत. एक रुपयाच्या दोन बाजू आहेत, नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्याच्याशिवाय काही चालू शकत नाही. वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म हे काही वेगळं नाही. समानता जी संतांनी शिकवली की जिथं कसल्याही प्रकारचा भेदच नाही. आणि हिंदू धर्माची सुद्धा नीती तीच आहे. आपण जातीवादात अडकलोय. हिंदू धर्मात कुठेही जातीवाद नाही, हिंदू धर्मात कुठंच जात नाही, मान्यच नाही. हिंदू धर्मामध्ये वर्णाश्रम सांगितला, तोही कर्मप्रणालीवरती. देवपूजा करणारा ब्राह्मण असा आहे. क्षत्रिय, ब्राह्मण, क्षुद्र हे जे वर्णाश्रम आहेत, हे वर्णाश्रम तुमच्या कर्मावरती आधारित. ज्यांनी स्वतःला सेवक समजलं ते क्षुद्र झाले. ज्यांनी देवाची पूजा मांडली, ज्यांनी स्वतःला संत पदापर्यंत नेलं, मी देवाची पूजा करण्यात धन्यता मांडली, ते ब्राह्मण वर्णात गेले. ज्यांनी देशसेवा स्वीकारली ते क्षत्रिय वर्णात गेले. वेगळं काहीच नाही, आपण वेगळं करतो. मला अजून एक प्रश्न पडलाय की वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली? मुळात वारकरी संप्रदायाची स्थापना असा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. वारकरी संप्रदायाची स्थापना करण्यासाठी कुणा एका व्यक्तीला यावं लागलेलं नाही. हे अनादी काळापासून आहे. भगवान पांडुरंगाची वारी सगळ्यात पहिली शंभू महादेवाने म्हणजे शंकराने केली. भगवान शंकर स्वतःचं कुटुंब कवीला घेऊन पंढरपूरला आलेले आहेत. तेव्हापासून चालू आहे. भानुदास महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय, नामदेवराय, गोरोबा, चोकोबा असे महाराष्ट्राच्या मातीत 96 संत झाले. कोणी एकानं चालू केलं असं आपण म्हणू शकत नाही. मुळात वारकरी संप्रदाय हा भक्तितत्व आहे. भक्तितत्व वारकरी संप्रदाय का वेगळं नाही. भगवान पांडुरंगाची, विष्णूची निस्सीम भावनेनं निस्वार्थपणे पूजा जिथं मांडली जाते तो वारकरी संप्रदाय. मी सोशल मीडियावर एक बघितलेलं की ज्ञानेश्वर माऊलींनी की जो भगवद्गीता आहे त्याचं कॉपी करून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली असं भरपूर ठिकाणी मी बघितलं, तर ते खरं आहे का? हां, ज्ञानेश्वर महाराजांनी कॉपी केली असं म्हणू शकत नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती मराठीमध्ये भावार्थ दीपिका, मुळात नावच आहे ना भावार्थ दीपिका, म्हणजे भगवद्गीतेवरती मराठीत भाषांतर करून जनमानसांना, मागाशीच मी तुम्हाला सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये संतांनी जे वारकरी संप्रदाय वेगळा असा का वाटतो, तर
जी प्रखर संस्कृत भाषा होती, सामान्यांपर्यंत ती पोचत नव्हती. धर्मपीठावरच्या ब्राह्मण पंडितांनी ती संस्कृतच भाषा वापरायची, मराठीमध्ये भजन कीर्तन करायचं नाही, अभंग लिहायचे नाहीत, असा एक दंडक होता. आज त्यांना ते अधर्म वाटायचा. आणि साधू संतांनी सामान्य माणसापर्यंत हे पोचावं. भगवद्गीता ज्ञानोबरायांनी निवडलेली आहे, कारण भगवद्गीता सत्यकथन करणारी भगवद्गीता आहे, की ज्याच्यामध्ये कर्माच्या आधारावरती सत्यता मांडलेली आहे. तुमचं कर्म अतिशय महत्त्वाचं आहे, कर्म हाच धर्म, हे ज्याच्यात मांडलं. ज्ञानोबरायांनी हेच तुम्हाला आम्हाला पुढे शिकवले मराठीमध्ये. ज्ञानोबराय हेच तुम्हाला आम्हाला सांगतायत. त्यांनी काही कॉपी पेस्ट केलेलं नाही, तर त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं. भगवद्गीता जी आहे ती जनमानसाला, सामान्य माणसाला अगदी सोप्या भाषेमध्ये, सोप्या शब्दामध्ये कशी कळेल हा विचार करून ज्ञानोबरायांनी ते तुमच्या आमच्यापाशी भावार्थ दीपिका आणि ते ज्ञानोबरायांनी टिप्पणी केली, म्हणून त्याला ज्ञानेश्वरी नाव पडलं. बरं, आता आजकालच्या जनरेशनमधील मुलांनी ज्ञानेश्वरीकडे कसं बघितलं पाहिजे किंवा ज्ञानेश्वरीकडून काय शिकलं पाहिजे? मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा महान आहे की तो सर्व गुणसंपन्न आहे. त्याच्यामध्ये जगातलं सगळं ज्ञान आहे. आज जी आपण ही लाईट वगैरे पाहतो, वीज पाहतो, याचं संशोधन सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेलं आहे. सगळ्या जगाचा एकच अर्थ आहे, हेही ज्ञानेश्वर महाराजांनी संशोधन मांडलेलं आहे. ज्ञानोबरायांनी अगदी स्पष्ट भाषेमध्ये भगवद्गीताच्या वरती टिप्पणी करून जो ज्ञानेश्वरी लिहिली, भावार्थ दीपिका लिहिली. ज्ञानोबराय सांगतात, भगवंत बोलतो, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या बोलविल्या वेदो बोले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चालिता. म्हणजे ईश्वर असं सांगतायत, भगवंत असं सांगतायत की माझ्याशिवाय या जगामध्ये दुसरं कोणी काही करू शकत नाही, जे काही करायचं ते मी करतोय. ही भाषा जी ज्ञानोबरायांनी तुम्हाला आम्हाला सांगितली, याच्यावरून आजच्या जनरेशननं काय लक्षात घेतलं पाहिजे की आजची आपली परिस्थिती आहे की आपण प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे धावतोय. कुणी प्रगतीच्या पाठीमागे धावतोय, कुणी पैशाच्या पाठीमागे धावलंच पाहिजे. तुमची आज काहीतरी इच्छा असल्याशिवाय तुम्ही काहीतरी सिद्ध करू शकत नाही. इच्छा असणं गरजेचं आहे, प्रगतीच्या मागं पळालं पाहिजे, पण किती पळालं पाहिजे हा विचार जर घ्यायचा असेल तर तो तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये प्राप्त होईल. ज्ञानेश्वरीतून ज्ञानोबराया फार सुंदर मार्गदर्शन करतील तुम्हाला. करतायत ज्ञानोबरायांना स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही कर्म करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवा, कुणाला नावं ठेवण्यामध्ये स्वतःचा वेळ वाया घालू नका. दुरितांची तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जे वंचिल तो ते लावो प्राणी जात. ज्ञानोबरायांना शिव्या शाप देणारे, वाईट साईट म्हणणाऱ्यांना सुद्धा ज्ञानोबराया सांगतायत, ते जरी दुरित असले तरी दुरितांची तिमिर जावो, त्यांच्या मस्तकातला अंधार आहे तो नाहीसा व्हावा, सूर्यासारखं तेजस्वी बुद्धी त्यांच्यामध्ये यावी, विचार यावेत. ही जी ज्ञानोबरायांची मागणी आहे, याच्यावरती आपल्या तरुण पोरांनी विचार केला पाहिजे की ज्या काय आपल्या अनपेक्षित अपेक्षा आहेत, त्या अनपेक्षित अपेक्षांचं ओझं घेऊन जगण्यापेक्षा आहे याच्यामध्ये धन्यता मांडून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या मार्गावरती आपण कसं चालू याचं ज्ञान ज्ञानेश्वरीतून घ्यावं. बरं, हे झालं ज्ञानेश्वरीचं. तुकारामांची गाथा, तर यामधून आपण काय बोध घेऊ शकतो किंवा या जनरेशन झेडसाठी आपण काय शिकू शकतो? जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांची जी गाथा आहे, ही गाथाच मुळात एक मार्गदर्शक तत्व आहे. याच्यातून अतिशय मोलाचं मार्गदर्शन, म्हणजे इतकं की आपण विचाराच्या पलीकडचं आहे. ज्यावेळी तुम्ही ट्रेस खाली येता त्यावेळी तुकोबराय फार सुंदर सांगतात, तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वरी नारायण. तुम्हाला भरपूर ट्रेस आहे, टेन्शन आहे. अशावेळी तुकोबराय सांगतात की ते सगळं दुःख दैन्य सगळं देवाच्या खांद्यावर टाका, कारण भोग तो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. तुम्हाला जो त्रास होतोय, तुम्हाला जे दुःख होतंय, तुम्हाला असं वाटतंय की माझ्या वाट्याला हा भोग आलाय, तो येणारच आहे, तो कुणाला चुकत नाही, कुणाला चुकत नाही. रामाला चुकला नाही, कृष्णाला चुकला नाही, देव होते ते. ज्ञानोबांना चुकला नाही, तुकोबांना चुकला नाही, संत होते ते. सगळ्या जगाचं संपूर्ण भवितव्यात सगळ्या भविष्याचं ज्ञान तुकोबरायांना होतं. तुकोबरायांचा गाथा असा मार्गदर्शक ठरेल की तुकोबराया फार सुंदर, असाध्य ते साध्य करीती सायास कारणाभ्यास तुका म्हणे. अशक्य ते शक्य करण्याची ताकद तुमच्यात येईल, अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. हे तुकोबरायांचे शब्द आहेत, माझे नाहीत. तुकोबराय सांगतात, जो अभ्यास करेल, जो ज्ञान मिळवेल, तो या जगाच्या पाठीवर टिकून राहील. म्हणजे तुम्हाला जगाच्या पाठीवर टिकण्यासाठीचं सुद्धा मार्गदर्शन. तुम्ही व्यापार उद्योगात पडला, तुकोबराय मार्गदर्शन करतायत, अतिशय सुंदर मार्गदर्शन. आजकालची जी तरुण पिढी आहे ती त्यांच्या करिअरच्या पाठीमागे खूप लागलेली आहे. तर आता तुकाराम महाराजांनी काय केलं, तर त्यांचं जे सर्व साम्राज्य होतं किंवा सर्व त्यांची संपत्ती होती ती सर्व त्यांनी जनतेमध्ये वाटून टाकली दुष्काळाच्या काळात. बरोबर. तर आज आपण काय करतोय, आज आपण करिअरच्या मागे लागलोय. म्हणजे आपण भगवंताला प्राप्त करण्यासाठी करिअरच्या मागे लागावं की भक्ती करावी? एक असं आहे की जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांची वैराग्य आणि त्याग भावना आहे, त्याची आपण बरोबरी करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. तुकोबरायांनी जे केलं, ही तुकोबरायांनी स्वतःच्या वाट्याला आलेली जी काही सावकारी होती सगळी पाण्यात बुडवून टाकली. का तर त्या काळी इतका मोठा दुष्काळ पडला होता की
जनावराच्या विष्ठेतून पडलेलं जे ज्वारीचे जोंधळे दाणे होते ते सुद्धा माणसं उचलून खायची, इतका भयानक दुष्काळ होता. आणि अशा काळामध्ये सगळे चरपडतायत तळपडतायत आणि त्यांच्याकडून मी अपेक्षा ठेवायची, हे कुठंतरी जगद्गुरू तुकोबरायांना पाहवलेलं नाही. आणि तुकोबराया हे वैराग्यमूर्ती आहेत, सगळ्या मोहमायाच्या पलीकडे पोचलेले असे तुकोबराया, ज्यांच्याकडून फक्त दिव्यत्वाचंच दर्शन होईल, त्या जगद्गुरू तुकोबरायांची तर आपण काय बरोबरी करू शकत नाही, शक्यच नाही ते. परंतु आजच्या काळामध्ये हे का शक्य नाही, तर आता जी आपली तरुण पिढी आहे, मुळात कर्तृत्व एका बाजूला असतं आणि भक्ती ही दिशा एका बाजूला असते. महादजी शिंदे जे झाले ते पराकोटीचे वारकरी होते. महादजी शिंदेने ज्यावेळी दिल्लीवरती स्वारी केली, इतिहास असा सांगतो की ते वारकरी होते, कीर्तनकार होते महादजी शिंदे. परंतु त्यांनी आज ज्याला आपण प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहाल बघतो, त्या ताजमहालात घोडी बांधायचं काम केलं होतं. एवढी शक्ती त्यांच्याकडे होती. आली कुठून? ज्ञानोबा तुकोबांच्या विचारातून आलेली ही शक्ती. ताजमहालमध्ये घोडी बांधायची साधी गोष्ट आहे काही. ते वारकरी आहेत बरं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ते वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत. म्हणजे जगद्गुरू तुकोबराया ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्याकडे गेले, असे काही अभंग आपल्याला इतिहासात पाहायला भेटतात की राया छत्रपती तुकाराम महाराज छत्रपतींना सांगतात की तुम्ही रामदास स्वामींच्याकडे जावा, देव देश धर्माच्या कार्याला माझ्यापेक्षा ते तुम्हाला मार्गदर्शन चांगलं करते, कारण आमचं मार्गदर्शन पंढरपूरच्या पांडुरंगाला प्राप्त करण्याचं आहे. तुकोबराय सुंदर मार्गदर्शन करतात छत्रपती शिवाजी महाराजांना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आमा करणे काम बीज वाढवावे ना. धर्माचं पालन करण्यासाठी पाखंड्यांचं खंडन तुम्ही करा, शस्त्रानं कळस तुम्ही राखा, शास्त्रानं मन आम्ही राखू. तसं जगद्गुरू तुकोबरायांची दिशा वेगळी आहे. तुम्हाला तुकारामच व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळं सोडावं लागेल, ही भावना तुकाराम महाराजांची नाही. तुकाराम महाराज सांगतात ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. अजून खाली उतरून सांगतो, तुकाराम महाराजांचेच वाक्य आहे. तुकाराम महाराज सांगतात न लगती साय असं जावे वनांतरा. तुम्हाला ईश्वर प्राप्त करण्यासाठी कुठल्या वनात जायची गरज नाही, कुठल्या डोंगरात जायची गरज नाही. न लगती साय असं जावे वनांतरा. सुख येतो घरा नारायण, तो तुमच्या घरात येईल. फक्त तुम्ही प्रामाणिक राहा, नीतिमत्ता शुद्ध ठेवा, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि देवावरती श्रद्धा ठेवा, बस संपला विषय. तुकाराम महाराज होते, मग तुकाराम महाराज संपत्ती उधळून तुकाराम महाराज झाले. आपण पण उधळूया म्हणजे आपण तुकाराम होऊ, ते शक्य नाही. आजकालच्या युगात बघा सोशल मीडियावर म्हणजे नवीन जनरेशन झेडला आहे ना, की सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे, राजकारणात यायचे, बरोबर, पण कोणाला वारकरी व्हायचं नाही. तर काय म्हणजे या जनरेशन झेडबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता विषय असा आहे बरं का, वारकरी का व्हायचं नाही हे अगोदर बघितलं पाहिजे. मुळात वारकरी होण्यासाठी त्याग लय महत्त्वाचा आहे. ज्याच्याकडे त्याग करण्याची ताकद आहे तो वारकरी होऊ शकतो. आणि धर्माचं कार्य करायचं आहे, त्याग अतिशय महत्त्वाचा. आम्ही ज्यावेळेस कीर्तनामध्ये जात असतो, कीर्तनाला जात असतो, बोलत असतो, घरात जात नाही तोपर्यंत आमच्या घरातल्यांना झोप लागत नाही. लोकांना वाटतं कीर्तनकार आहे, फुकटचं ज्ञान आहे, सगळं फुकटचं मिळतंय, फुकटचं भांडवल आहे. शक्य नाही वाटतं तुम्हाला, पण याच्या मागं फार मोठ्या गोष्टी आहेत. 2 तासाच्या कीर्तनासाठी आम्हाला 12-12 तासांचा प्रवास असतो. तो प्रवास कोणाला दिसत नाही. त्याच्यासाठी घासावी लागते. गाथ्याचं वाचन एकदा करून चालत नाही, वेळोवेळी वाचावा लागतो. ज्ञानेश्वरीवरती मरेपर्यंत अभ्यास करावा लागतो, भागवतावरती मरेपर्यंत अभ्यास करावा लागतो. हे कुणाला दिसत नाही. आणि म्हणून वारकरी होण्यापेक्षा बाकीच्या गोष्टीकडे आज पळत आहे. त्याचं कारण असं आहे की अनपेक्षित अपेक्षा. वारकरी झालो म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, आणि मुळात वारकरी व्हायला लागतंच काय, त्याला काय पैसा लागतोय का, त्याला काय लागतं? पांडुरंगावरती प्रेम करायचं, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, डोक्यावरती वारकरी पांढरी टोपी घालायची, नीतिमत्ता शुद्ध करायची, संपला विषय. पण नीतिमत्ता शुद्ध करायची कुणी? रस्त्यावरून चाललोय आपण आणि आपल्या डोळ्यासमोर एखादी 2 चाकाची गाडी आली, त्या गाडीवरती पुढं पुरुष बसलाय, मागं बाई बसली, तर पहिली नजर मागच्या बाईवर जाताना आपण कधी वारकरी व्हायचो? मुद्दा हा आहे, आजचा समाज हा वासनांध आहे आणि व्यसनांध आहे. त्याला वासनेत आणि व्यसनात मोठेपणा मिळतोय. गाडीवरती सिगरेट मारत गाडी चालवली की त्याला असं वाटतं की मी लय मोठा पिक्चरातला हिरो आहे. आणि एखाद्या 2 स्त्रियांना भावी हेवी करण्यासाठी काय वागलं की त्याला वाटतं की मी लय मोठं काहीतरी कमवलं. तो समाज वारकरी होऊ शकत नाही. वारकरी पोशाखात येऊ शकतो, वारकरी होऊ शकत नाही. म्हणजे आता कुणाचं रावण नाव सापडणार नाही, शक्यच नाही. पण रावणासारखे वागणारे लाख हुडकून दाखवीन मी तुम्हाला. कंस नावाचा माणूस सापडणार नाही, शक्यच नाही. पण कंसासारखी वागणारी ढिगाणं गावतील. मंथरा सापडेल, ऐकले तुम्ही कोणाचं नाव? मंथरा. पण मंथरेसारख्या लावालाव्या करून घरं फोडणारे मी तुम्हाला 1000 आया दाखवीन.
परिस्थिती. वारकरी म्हणून कुणाला वारकरी व्हायचं नाही, हे शक्य नाही ते. बरं महाराज, तुम्ही वारकरी पण आहे आणि धारकरी पण आहे. तर मी एक असा सोशल मीडिया एक व्हिडिओ बघितलेली की वारकरी धारकरी एक संगम असतो पुण्यामध्ये कुठेतरी. काय ते म्हणजे त्याचं काय? हे काय आहे की पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर दाखलं धनी आपलं शंभूराजं गादीवरती बसलं. तुकाराम महाराजांचं वैकुंठगमन हे 1650चं आहे. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर जगद्गुरू तुकोबरायांचे सर्वात धाकटे चिरंजीव नारायणबुवा ह्यांनी वारी चालू केली. पहिली जी पालखी निघाली ज्ञानोबा तुकोबांची ती नारायणबुवांनी चालू केली. तर मला वाटतं तो एक 1685चा काळ होता. त्यावेळी धर्मवीर शंभूराजे गादीवरती बसले होते आणि नारायणबुवांची दिंडी गळ्यामध्ये तुकोबांच्या पादुका बांधल्या होत्या, ज्ञानोबांच्या पादुका डोक्यावरती घेतल्या होत्या आणि सगळ्यात पहिली महाराष्ट्रातली पंढरपूरची वारी नारायणबुवांनी चालू केली. ती वारी घेऊन जात असताना आदिलशाहीचा जो सरसेनापती होता सरजा खान, ज्यावेळी औरंग्यानं 87 साली 1687ला कुतुबशाही आदिलशाही सगळ्या आपल्यात सामावून घेतल्या, त्यावेळी त्या सरजा खानाला जीवदान देऊन आपल्या सेनेत सामील करून घेतलं आणि शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य दख्खन बुडवण्यासाठी तो महाराष्ट्रावरती आदळला होता. पुरंदराच्या ठिकाणी हा सरजा खान बसलेला असताना त्यानं काय केलं, वारीवरती आक्रमण केलं. वारीवरती आक्रमण केल्यानंतर नारायण महाराज दुःखी हृदय घेऊन धर्मवीर संभाजी महाराजांच्याकडे रायगडी पोचलेले आणि रायगडावरती बसलेल्या संभाजी महाराजांना आठवण करून दिली की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे. साधूचं रक्षण करणं, धर्माचं रक्षण करणं, धर्माची पुनर्संस्थापना करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं तो धर्म टिकून राहण्यासाठी शत्रूचं निर्दाळन करणं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा. हे कार्य तुला करायचं आहे राजा, आणि जर तू हे कार्य करू शकत नाही तर तू 32 मन सुवर्ण सिंहासनावर बसू शकत नाही. संभाजी महाराज ताडकन उठून उभे राहिले, आबासाहेबांचं करणं आम्हास अगत्य, जे आबासाहेबांनी केलं तेच आम्ही करणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पहा. शिवाजी महाराजांनी अनगिनत मठांना देणग्या दिलेल्या आहेत, साधू संतांना मोठेपणा दिलेला आहे, त्यांना गुरुस्थानी बसवलेलं आहे. संभाजी महाराजांनी हेच कार्य केलं. स्वतः पंढरपूरच्या वारीमध्ये गेले, स्वतः वारकरी झाले आणि ती सुखरूप वारकऱ्यांची वारी पुणे ते पंढरपूर अशी पूर्ण झाली. वारकरी आणि धारकरी हा संगम यासाठी आहे की राजसत्ता धर्मसत्ता टिकवण्यासाठी शस्त्र घेऊन शास्त्राला आधार देत असते, त्यासाठीच हा धारकरी वारकरी संगम असतो. भक्तिगंगा शक्तिगंगा ह्या दोन्ही ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळेस जे पाहायला भेटतं, त्यावेळेस जे सुख भोगायला भेटतं, त्यावेळी आपण साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची जणू काही भेट झालेली आहे. दोघांनी एकामेकाला मिठी मारलेली आहे आणि त्या दोघांच्या हृदयाला हृदय मिळाल्यानंतर जी स्पंदनं निर्माण होतात ना, त्या स्पंदनाचा स्वानुभव घेण्याचा उपक्रम म्हणजे भक्तिगंगा शक्तिगंगा. कधीपासून चालू झाला हा? आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी मागच्या एक 30 वर्षापूर्वीपासून चालू केलेलं आहे. महाराज, मला अजून एक प्रश्न पडला आहे. तुम्ही एवढं कीर्तन करता, तर त्या कीर्तनामध्ये तुम्ही हिंदुत्वाविषयी का, म्हणजे काय गरज आहे हिंदुत्व? एवढं बाकीचं ज्ञानोबा तुकोबा विषय असताना तुम्ही हिंदुत्वाविषयी का घेता? मुळात ज्ञानोबा तुकोबांचं जे समर्पण आहे ते भागवत संप्रदाय म्हणजेच हिंदू धर्माच्या प्रतीच आहे. मुळात धर्म ही व्याख्या ज्याला कळाली त्याला या गोष्टी लक्षात येतात. दगडाला, मातीला, झाडाला, माणसाला, निर्जीवाला, सजीवाला, प्रत्येक गोष्टीला देव मानून त्याला पूजण्याची भावना हिंदुत्वाची आहे, हिंदूंची आहे. ही भावना तुम्हाला दुसरीकडे पाहायला भेटणार नाही. जगाच्या बरोबर चालत असताना बदल करण्याची भावना हिंदूंची आहे. ही भावना आम्हाला संतांनी शिकवली, म्हणून कीर्तनामध्ये मी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबर हिंदुत्व मांडत असतो. बरं, हिंदुत्व ठीक आहे, पण तुम्ही हिंदुत्व बोलत बोलत एखाद्या विशिष्ट धर्माचा तुम्ही द्वेष का करता? हे मुळात असं आहे बरं का, द्वेष हा कुठल्या धर्माचा नाही, द्वेष हा वृत्तीचा आहे. आज आपण बघा, हिंदूंच्या धर्माचा किंवा परंपरेचा जर आपण इतिहास बघितला तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सती पद्धत होती, आपण बंद केली. हिंदूंच्या संस्कृतीमध्ये पुरुष प्रधान संस्कृती होती, जिथं स्त्रियांना कसलाही अधिकार नव्हता. आज स्त्री प्रत्येक ठिकाणी दिसतेच की, मग काय अधर्म झाला का? काय लोकांना हे मान्यच नाही. भारत माता की जय म्हटलं म्हणून तुमच्या अंगाला भूक पडत नाहीत, तुमचं काय वाकडं होत नाही, मग तुम्ही का म्हणत नाही? तुम्हाला जर असं वाटत असेल की भारत माता की जय म्हटल्यानंतर आमचा धर्म भ्रष्ट होतोय, मग आमच्यासुद्धा होतेच की काय अशा घाणेरड्या प्रथा, आम्ही केलेच की बंद. जगाच्या बरोबर चालत असताना आज ज्या मातीत राहतोय, ज्या देशात राहतोय, त्या देशाप्रती, त्या मातीप्रती जर तुमच्या भावना शुद्ध नसतील तर द्वेष होणारच, 100% होणार. का नाही करायचा? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तुम्ही वंदे मात्र म्हणत नाही, तुम्ही भारत माता की जय म्हणत नाही, तुम्हाला मूर्तीपूजा मान्य नाही, मग तुम्ही दुसऱ्यालाही पूजून देणार नाही का? ज्यावेळी 5-5 वेळेस अजान होत असते
आम्हाला आजांचा कधी कुठल्या हिंदूला त्रास झालेला बघितला का? मग काही शांतिप्रिय समाजातील लोकांना कीर्तनाच्या आवाजाचा त्रास का? आणि ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे हा द्वेष आहे आणि हा होत राहणार. ज्या दिवशी देवाप्रती, देशाप्रती, धर्माप्रती तुमच्या भावना शुद्ध असतील, कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास, तुकाराम महाराजांचं वाक्य. कबीर मोमीन लतीफा मुसलमानच होते की. आम्ही कीर्तनामध्ये त्यांचे दोहे घेतोय, अभंग घेतोय. APJ अब्दुल कलामांना आम्ही राष्ट्रपती मान्य केलं होतंच की. त्यांच्या हृदयामध्ये प्रथम भावना देशप्रेमाची होती आणि यांच्या हृदयामध्ये प्रथम भावना देश विघातक आहे. आतंकवाद्यानं बॉम्ब टाकून हल्ला केल्यानंतर टाळ्या वाजवणारे तुम्हाला मान्य आहेत का? आतंकवाद्याचा हल्ला होऊन त्या हल्ल्यात आपली माणसं मेल्यानंतर अश्रू गाळून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करणारे तुम्हाला मान्य आहेत? आता तुम्ही ठरवा. तर महाराज आपण एवढे सगळे कीर्तनकार बघतोय, तर हे बाकी सगळे कीर्तनकार सर्व धर्म समभावच म्हणतात ना, मग तुम्ही त्यातून कुठेतरी वेगळं दिसताय. हे मुळात काय आहे, सर्व धर्म समभाव म्हणजे काय? सर्व धर्म समभाव ही व्याख्या त्यावेळी योग्य आहे ज्यावेळी सर्व, पहिला शब्द सर्व आहे आणि मग धर्म समभाव असा शब्द आहे ना. मग सगळ्यांनीच ते मान्य केलं पाहिजे ना, एकानं का करावं? आणि मुळात हे बघा, हिंदूंनी सर्व धर्म समभाव पाळणं मला मान्यच नाही. हिंदू हा मानवतावादी आहे. रस्त्यानं जाताना एखादा व्यक्ती अपघातात पडलेला आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, हे कुठल्या धर्माचा आहे न पाहता त्याला पाणी पाजणं, त्याला उचलणं, हॉस्पिटलला नेणं, हा मानवतावाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला आपण तर शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीला मशिदी पाडून पुन्हा मंदिरं उभी केली. गोव्याच्या इंग्रजांची मुडकी मारली कारण ते धर्मांतरण करण्यात व्यस्त होते, हिंदूंना ख्रिश्चन करत होते आणि हे ख्रिश्चनीकरणाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची मुडकी मारली. याहीपेक्षा पुढे जाऊन जर बघितलं तर कर्नाटकात आज जे संकेश्वर येतं त्या संकेश्वरला बजाजी निंबाळकर, ज्यांना प्रतिशिवाजी म्हटलं जात होतं, ते नेताजी पालकर, ते कुलीखान झाले होते, त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतलेलं आहे. हिंदू करून विधिवत शास्त्रोक्त शंभू महादेवाला साक्षी ठेवून हिंदू करून घेतलेला आहे. मग सर्व धर्म समभाव होता तर झालंच होतं, मुसलमान ठेवायचं होतं, काय गरज होती का? म्हणजे काय आहे तर सर्व धर्म समभाव ही भावना त्यावेळी शक्य आहे ज्यावेळेस सगळेच मान्य करतील. तिरंग्याला 3 रंग आहेत, वरी केशरीमध्ये पांढरा, आदरी हिरवा रंग, हे अशोक चक्रा शोभतो, निळसर रंग, हे फक्त दिसायला असेल मान्य नाही, अजिबात नाही. हे गुरुजी आमचे म्हणतात की आपला राष्ट्रध्वज भगवाच पाहिजे. कारण आहे त्याला, आज सगळ्या गोष्टीचा त्याग फक्त हिंदूनच केला आहे. प्रत्येक गोष्टीचा त्याग. हिंदू कधी कुठं लँड जिहाद करताना दिसलाय का तुम्हाला? हिंदूनं कधी लँड करून कुठली जमीन सरकारची चुरली त्याच्यावर मंदिर बांधलं? झालंय कधी असं? हिंदूंनी कधी कुणाच्या आयाबायांना फसवून स्वतःच्या जाळ्यात ओढून घेतले आणि त्यांना बर्बाद केले? अरे, मुसलमानाच्या एखाद्या बाईने हिंदूशी लग्न केलं तर ती लक्ष्मी होते, पण हिंदूच्या एखाद्या मुलीनं मुसलमानाशी लग्न केलं, संपला विषय, संपला. पुढचं मी बोलत नाही, समजण्यावाले को इशारा काफी. बरं महाराज, तुम्ही म्हणताय शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते, तर मग शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते तर शिवाजी महाराजांनी गडांवर, विविध गडांवर मस्जिद का बांधली असेल? पुरावा खोटा आहे. आहेत की भरपूर, लोहगड आहे, विशालगड आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, विशाळगडावरचं जे आहे ते अतिक्रमण आहे, लोहगडावर जे आहे अतिक्रमण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकाळातील ऐतिहासिक पुरावा जर तुम्ही पाहिलं तर कुठल्याही गडावरती मशीद असल्याचा पुरावा शक्यच नाही. आता असं म्हटलं की काही लोक उदाहरण देतात रायगडावर. अहो, विचार करण्यासारखं आहे. तिथं सुद्धा चुकीची खोटी स्ट्रॅटर्जी वापरली गेली की शत्रू आक्रमण करेल म्हणून जगदीश्वराचं मंदिर मशिदीसारखं बांधलं. चूक आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी एवढी जबरदस्त होती. आपलं हिंदूंचं स्थापत्यशास्त्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे, त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृती आहे, बऱ्याच प्रकारे आहे. तुम्ही खाली उतरला, उत्तर भारतामध्ये उतरला, तिथल्या मंदिरांची जडणघडण वेगळी आहे. पश्चिम भारतात उतरला, तिथली वेगळी आहे. ज्या ज्या पद्धतीचे कामगार त्या ठिकाणी उपस्थित होते त्या त्या पद्धतीने ते बांधकाम आहे. आपल्याकडे सुद्धा गोल घुमटाची मंदिरं भरपूर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरती मशीद बांधलेलीच नाही, अजिबात नाही. आणि मुळात इतिहासामध्ये मुसलमानांचा जो उल्लेख आहे तो कधीच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन इतिहासामध्ये मला दाखवा. इंग्रजांनी लिहिलेला इतिहास मान्य नाही. 18व्या शतकामध्ये लिहिलेला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कसं साधर्म्य करेल? शिवाजी महाराजांच्या बरोबर असताना शिवभारत नावाचं एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये फार सुंदर उल्लेख आहे. एकच मुसलमान सांगितला, सिद्धी हिलाल, एकच. त्याचाही उल्लेख एकदाच आहे. पन्हाळ्यावरती शिवाजी महाराज अडकलेले असताना त्यांना सोडवण्यासाठी तेवढा एकच तेवढा उद्देश आहे. ही बाकीची सगळी पात्र आहेत ना, हे शक्य नाही, हे घुसवलं गेलेलं आहे. आणि मुळात काय आहे, इतिहास स्वतः भावनेशी बांधला गेलेला आहे. आणि आपल्या तरुण पिढीला किंवा आपल्या माणसांना वाचून इतिहास मान्य करायची सवय नाही. कुठं तर मोबाईलवर एखादा तुकडा बघायचा तेच मान्य करायचं म्हणून आपली इतिहासाची ओळख नाही. शिवाजी महाराज कोण्या एका धर्माचे द्वेष्टे होते असं मी मान्य करत नाही.
शिवाजी महाराज कडवट कट्टर हिंदुत्ववादी होते हे मी मान्य करीन, पण धर्माचे द्वेषी होते हे मी मान्य करणार नाही. ज्यांनी हिंदवी स्वराज्याला विरोध केला त्याच्यामध्ये आपले पण होतेच की. बरोबर. शिवाजी महाराजांनी अगदी जवळजवळ 250 लढाया केल्या, त्याच्यामध्ये अधिक लढाया मला वाटतं आपल्याबरोबरच आहे. म्हणजे शिवाजी महाराज काही धर्मद्वेष्टे नव्हते, वृत्तीद्वेष्टे होते. बरोबर. मातीतलं खायचं आणि मातीला विरोध करायचा हे शिवाजी महाराजांना मान्य नव्हतं. परस्त्री आई समान आहे, देवीला पूजायचं, जगदंबेच्या नावानं गुलाल उधळायचा आणि त्याच जगदंबेचं स्वरूप असणाऱ्या आयाबायांची आबरू लुटायची हे शिवाजी महाराजांना मान्य नव्हतं. एक कल्याण कल्याणचे सुभेदार त्यामध्ये ते म्हणजे बघता येतं. अशा बरेच उदाहरणं आहेत. ते कल्याणचे सुभेदाराचे सून सुद्धा हा सुद्धा विषय फार वेगळा आहे. आता तो आपल्याला इथं नाही घ्यायचा, पण तोही विषय फार वेगळा आहे. पण इथं रांजाच्या पाटलाचं पाहू शकतो, मल्लम्मा देवीच्या कर्नाटकच्या त्यांचं उदाहरण इथं आपण घेऊ शकतो की शिवाजी महाराजांचं जो हिंदुत्व होतं, काही लोकांनी सांगितलं की आम्हाला शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मान्य आहे. तुम्हाला जर शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मान्य आहे तर तुम्ही जिहाद कधीही मान्य करू शकत नाही, कधीच मान्य करू शकत नाही. आता आपली वारी चालू होते थोड्याच दिवसात. तुकारामांची वारी, ज्ञानोबांची वारी हे वेगवेगळ्या मार्गाने जाते. तर तिथे गेल्यानंतर काही वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन मिळत नाही, तरीही ते वारकरी खुश होऊन कसे आनंदी होऊन इकडे आपल्या गावाला येतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय आहे, पंढरपूरचा वारकरी ज्यावेळी वारीत चालत असतो, भेटी लागे जीवा लागलीसी असं पाही रात्र दिवस वाटत होती. जसा भक्त देवाची वाट पाहतो तसा देवही भक्ताची वाट पाहत असतो. अनंत लोक पंढरपुरामध्ये गेलेले असतात. कुणी अनवाणी जातो, कुणी कसा जातो, चालत जातात, थकले भागलेले असतात, शिनलेले असतात. आता कोटे धावे म्हण तुझे चरण देखली, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. देवाला बघितलं की सगळा शीन जातो, सगळा हे जातं. जसं तुमचं प्रश्न आहे की दर्शनच होत नाही, लाखो लोक त्या ठिकाणी येतात आणि मुळात त्या दिवशी देवळात बसतच नाही. असं अभंग जगद्गुरु तुकोबा यांचे की त्यावेळी देव कळसावरती असतो. जळजळीत सोनसळा कळस दिसतो सोजवळा, बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. पंढरपुराला नगर प्रदक्षिणा घातली की पांडुरंगाला स्पर्श झाला आणि पांडुरंगाच्या मंदिराचा जळजळीत सोनसळा, सोन्यानं मळलेला सूर्यकिरण पडल्यानंतर झमकी मारणारा कळस डोळ्यानं बघितला की पांडुरंगाचं दर्शन आहे. नगर प्रदक्षिणा, पांडुरंगाचा स्पर्श आणि कळस दर्शन म्हणजेच पांडुरंगाचं दर्शन. त्याच्यासाठी मंदिरात जाऊन देवाचे चरण धरावे. महाराज, तुम्ही आता कळसाचं बोलला म्हणून मला आठवलं की माऊलींच्या मंदिरांचा कळस हलतो तेव्हा ती वारी पुढे जाते. ते काय आहे, म्हणजे ते नक्की काय? ज्यावेळी तमाम महाराष्ट्रातला वारकरी ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये उपस्थित असतो आणि त्या ज्ञानोबरायांच्या मंदिरात जो ज्ञानोबा तुकोबाचा गजर होतो, त्या गजरातून जी लय उत्पन्न होते, जी ऊर्जा उत्पन्न होते, ती ज्ञानोबरायांचं सुद्धा मन हेलावणारी असते. तो एक नाद असतो, ती एक ऊर्जा असते, ती एक ताकद असते आणि त्या ऊर्जेनं, त्या ताकदीनं तो कळससुद्धा हलत असतो. तो पुरावा आहे, ते दिव्य दर्शन आहे की हा नाद जगाच्या पाठीवरती तिन्ही लोकांमध्ये कुठंच नाही. म्हणजे हे सायन्स आहे का एक चमत्कार आहे? नाही, हा चमत्कारही आहे आणि हा सायन्स सुद्धा आहे. हा चमत्कार आहे भक्तीचा आणि हे सायन्स आहे त्यातून उत्पन्न होणाऱ्या लहरींचं. तर महाराज, तुमच्याबरोबर गप्पा मारून खूप आनंद झाला. तर मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. रामकृष्ण हरी, जय हनुमान.